सरकारने याचा नाव आपल्या राजपत्रमध्ये घेतला आता. कोण? केंद्र शासनाने, भारत सरकारने राजपत्र मध्ये घेतले आणि याला डिक्लेअर केले वंडर न्यूट्रिएंट. वंडर न्यूट्रिएंट म्हणजे चमत्कारिक असं न्यूट्रिएंट असल्या जेवण जे जपानवाल्यांना सापडला होता आणि 1954 पासून जपानवाले वापरतात. तर सर्वात कमी हार्ट अटॅकचे केसेस जपानवाल्याकडे, बीपीचे केसेस कमी जपानवाल्याकडे. आणि तुम्हाला मगाशी मी उल्लेख केला कोणता, की सर्वात जास्त वय वर्ष जगणारी माणसं कोणत्या देशाची? जपान देशाची. तर हे जे आहे याचं नाव आहे गामा ओरिजिनॉल. याचं नाव काय? गामा ओरिजिनॉल. ह्याच्यात 60 गोळ्या आहेत. ह्याच्यात किती आहेत या डबीमध्ये? आता हे 60 गोळ्यांची क्वालिटी आणि किंमत जर मोजली तर इतर कंपन्या प्रदेशातले हे विकू लागले सर 2000 रुपये, 4000 रुपये महिन्याचा खुराक. लोक ऑनलाईन मागून खाऊ लागलेत. कशासाठी खायचं हे? पहिला मुद्दा, ज्यांना बीपी आहे, बीपी कंट्रोल करण्यासाठी. आणि ज्यांना आयुष्यात बीपी नको आहे त्यांनी पहिल्यापासून, आतापासून लक्षात येऊ लागले का? कोणासाठी आहे सर हे? महिलांसाठी, पुरुषांसाठी, सर्वांसाठी आहे. ज्यांचा वय वर्ष 18 झालंय त्या सर्वांसाठी आहे. 40 गाठलेल्यांनी तर सोडायचं. कारण एक सांगू का, तोंडी सांगतो, वेळ कमी आहे. या आपल्या देशामध्ये 1980च्या आसपास हृदयविकाराचे झटक्याने मरणाऱ्यांची संख्या होती 100त 1. किती होती? सरकारी आकडा देऊ लागलाय 100त 1 व्यक्ती. आजच्या घडीला 100त 28 आहे संख्या. आणि त्यात 25% 40 ज्यांनी अजून गाठले नाही, म्हणजे 40 वयापेक्षा कमी असलेल्या लोक आहेत. किती टक्के? 25% लोक त्याच्यात. म्हणून आपल्याला हृदयविकारचा झटका कोणाला नको असेल तर तुम्हाला सांगतो, वाट पाहू नका. एकाने म्हणले मला तर कधी दुखलंच नाही हो. मी म्हणलो काल जे गेले त्यांनाही दुखला नव्हता हो, बोलत बोलतच गेले ते. मग म्हणलो काय घाई गडबड काही दिसलीच नाही. आता सायलेंट येऊ लागलं, घेऊन चाललंय. माहित आहे का, आवाज बिवाज काढायचंच नाही. सायलेंट होता, सायलेंट घेऊन गेला. आवाजच केला नाही. गल्लीत आवाज नाही, कोणाकडे आवाज नाही, दवाखान्यात आवाज नाही, काही नाही. लक्षात येऊ लागलंय? नाही ते घाण खाल्लं आपण, नाही ते खराब पदार्थ आपल्या शरीरात गेलेत. हे काय? ह्याचा साईड इफेक्ट नाही. तुमचे दुसरे गोळ्या चालू असतील तरी हे तुम्ही खाऊ शकता. ज्यांना बीपी नको आहे किंवा झालेला असेल, ज्यांना दुखत असेल किंवा दुखायचं नसेल त्यांनीही वापरायला पाहिजे. थायरॉइड साठी नाही ते गोळ्या आहेत, हे थायरॉइड साठी वापरा. रिपोर्ट काढा, हे द्या. 2 टाइम जेवणाच्या अगोदर 1 गोळी, सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर दुसरी गोळी. 3 महिन्यात जर फरक नाही दिसला थायरॉइड वाल्यांना तर तुम्ही 2 गोळ्या करू शकता. म्हणले डॉक्टरांनी दिलेले गोळ्या बंद करायचे का कात्री सर? मी म्हणलो बंद करायची गरज नाही, एकदाच बंद करू नका, तेही चालू ठेवा. मग म्हणले हे जाऊन भांडतील की हो, शरीरात जाऊन भांडतील की? हे भांडणार नाही. हे न्यूट्रिएंट आहे, फूड सप्लिमेंट आहे. हे काही ॲलोपॅथिक औषधी नाही. ह्याच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल, या जे देशातले मोठमोठे डॉक्टरांनी याच्याबद्दल काय म्हणले, 18 रोगावरती कॅन्सर वाल्यासाठी नंबर 1. मग मी विचार केलो, मी म्हणलो कुठलीही गोळी, कुठलाही प्रॉडक्ट एखाद्या बिमारीवर, आजारावर काम करते तर म्हणणाऱ्यांनी म्हणले हे एकमेव प्रॉडक्ट असं आहे या जगातला, निसर्गाने दिलेली एक अशी देणगी आहे. हे शरीरात जाऊन जसं पोलीस चोरांना हुडकून पकडते, शोधून पकडते एकेकाला, कुठं गेला रे कुठं गेला म्हणून, कोण कोण आहे रे लपलेला म्हणून, तसे एक एक बिमारीला हे पकडण्याचं काम करते. तर एक तर त्याची किंमत काय? फक्त 590 रुपये. 60 गोळ्या जे 5000ला मिळत नाही. पण आम्हाला काय डॉक्टर साहेबाचा कसं होईल हो, त्यांनी नवीन प्लॉट घेतले तर बांधकाम त्यांचा वरचा करायचं आहे की, मग आमचा बी ऑपरेशन तिथं व्हायलाच पाहिजे की. करा ऑपरेशन तिथं करायचं असेल तर. ते नको असेल, आरशमचा पहिला उद्देश निरोगी जीवन देणे. राहील का लक्षात? तर असे अनेक प्रॉडक्ट आहेत. सर्व प्रॉडक्टची माहिती देत बसले तर जमणार नाही. कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्हाला जे कोणी बोलवले त्यांच्यासोबत हे करा. तर आरशमचा पहिला काम, फायदा तर लक्षात आला,
आरशमचे सामान कशा